नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जिल्हा परिषद व पंचायत समिती या पार्श्वभूमीवर आज 7 स्टार न्यूज चॅनलचे विशेष प्रतिनिधी रमेश जाधव यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महिला व पुरुषांच्या प्रतिक्रिया घेतलेत। काय म्हणतात वांगी जिल्हा परिषद गटातील मतदार, पाहूयात आपण। नमस्कार, मी रमेश जाधव, 7 स्टार न्यूज चॅनल। आता वांगी जिल्हा परिषद गटामध्ये आपण आलो आहोत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटातील सर्वसामान्यांकडून कोण निवडून येईल याबद्दल प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, यामध्ये कोण निवडून येईल असं मला वाटतं? स्नेहा महाडिक आणि मनीषा पाटील हेच निवडून काय येतील? बाबांचं भाऊंचं काम चांगलं आहे, मोदींचं काम चांगलं आहे म्हणून निवडून येते। बरं, आतापर्यंत यांनी तुमचं काय काम केलंय का? हो, केले आम्हाला काम केले, लाडक्या बहीण योजना दिलेत, परत काय ते पे किसान त्यांचं पैसे दिलेत आम्हाला, आमचे रेशन फुकट भेटतं, बरेच काम आमचे केलेत, त्याच्यामुळे आम्ही कमळालाच मतदान करणार। आणि मनीषा पाटील आणि स्नेहा महाडिक हे निवडून आलंच पाहिजे उमेदवार। दादा, कोण निवडून येतील वाटते? आपल्या भागात भाऊ आणि बाबांनी भरपूर काम केलेलं आहे। तालुका नाही तर जिल्हा पातळीवर त्यांचं काम चांगलं आहे आणि लोकप्रियता असल्यामुळे त्यांचं पक्ष पहिल्यापासून निवडून आलेलं आहे आणि यापुढे बी येईल अशी सगळ्यांना खात्री वाटते। काय निवडणूक चिन्ह आहे? कमळाचं चिन्ह आहे। भाजप हेच जे काय प्रगती केलेली आहे आज 10-15 वर्षात, ते आजपर्यंत कुणीच केलेली नव्हती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही गटातील उमेदवार आहेत, तर दोन्ही उमेदवार कोणत्या पक्षाचे येतील निवडून? कमळ या पक्षाचेच दोन्ही उमेदवार येतील अशी सगळ्यांना खात्री वाटते। काय वाटते या भागामध्ये कोण निवडून येईल, कोणत्या पक्षाचा उमेदवार? हे भाऊंचा बाबांचं का वाटतंय ते निवडून? का वाटतंय म्हणजे आमचे काम लय केले तिथे, बर, हो म्हणूनच वाटतंय। लाईटचे काम बाबांनीच केले ते, आणखीन आम्हाला पेन्शन बी मिळते, राशन मिळते, आमचं सगळं चांगलं आहे। पाण्याची बी काम केले ते, खिरीचं बी त्यांनीच केले काम बाबांनी। आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? भाजपच का? हो, भाजप निवडून। पण भाजप कशासाठी? नाही, विकासासाठी, विकास झाला पाहिजे। बर, आता ह्या वांगी जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार कोण आहेत? महाडिकन पाटील। बर, ही उमेदवारच का? नाही, योग्यच आहे ते उमेदवार। विकासाच काम म्हणजे यांनी विकासच पुढे नेणार उमेदवार। आता पण काय विकास झालाय का? नाही झालाय, भाजपच्या ह्याच्यात भरपूर विकास झालेला आहे, रस्ते विकास भरपूर झालेला आहे। काय वाटतंय जिल्हा परिषद पंचायत समितीत काय होईल? भाजप एक नंबर। मी गोरख बापू कांबळे, वांगीचा आपला सामान्य माणूस आहे। आम्हाला आतापर्यंत ह्या काँग्रेस सरकारने कारखाने किती 3 आहेत, 3 कारखान्यात आमच्या 10 जातीचा माणूस कोणी घेतला नाही नोकरीला। आमच्या आज्या पंजापासून आम्ही त्यांच्या मागे, आणि तिने आमचा बदल काय केला? आता मोदी सरकार आम्हाला फुकट धान्य देते। 35 वर्ष इंदिरा गांधी राज्य केलं का नाही? चिपटभर धान्य दिलं का आम्हाला? सांगा, दिलं नाही। आम्हाला फुकट धान्य मिळते, आम्ही कोणाच्या मागे जायचं? आम्हाला पोट भरणारा माणूस आहे त्याच्याच मागे जाणार। गोरगरिबाचा नेता फक्त मोदी सरकारच। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।